हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. आज आहे मला सुट्टी. काल आपल्या एसीचं काम करून गेले, ते काल आले होते. ब्लॉग नाही शूट करू शकलो. जे फिल्टर असते एसीच्या वरचं ते ब्लॉक झालेलं होतं, त्याच्यामुळे आता सायलेंट मोड वर पूर्ण थंड करून ठेवते. पण पहिले नव्हता करत, कारण की एअर फिल्टरचं ब्लॉक झाले असल्यावर ते काम करत नाही प्रॉपरली. मग दाखवतो मी. त्याच्या वरती आहे एअर फिल्टर. ते काढता पहिले तर इझी आहे, पण ते काढता नव्हतं, कारण की पहिल्यांदा केलं नव्हतं. ते त्यांनी पूर्ण पॅनल वगैरे खोललं, पूर्ण काढकूट वगैरे केलं. आणि आता बघा पूर्ण नीट अँड क्लीन दिसतं. आणि एअर फ्लो असा भयंकर वाढला आहे ना. सो आता मस्त एकदम नवीन, जेव्हा जसा आणला होता नवीन तसंच. आणि एका महिन्यात आम्ही 7th फ्लोअरवर राहतो, तर धूळ इथे डस्टिंग थोडंसं जास्त होते, कारण की हवेमध्ये जास्त डस्ट येते. आणि बाहेर डक लागलेले आहेत, त्या डकमधून ते तो म्हणे की हप्त्यातनं 2दा तरी करा म्हणे तुम्ही क्लीन, कारण की तुम्ही 7th फ्लोअर आहे, तर थोडंसं मेंटेनन्स राहील त्याचं. नो वरीज. तर हा जो आहे, मी हा चेक करणार आहे आता खोलून की कसा आहे काय नाही. तो चलो. आणि आज थोडंसं बाहेर काम होतं बडीवर मला, आणि थोडंसं साफसफाईचं काम होतं थोडंफार. आज दिवस असा आहे, चाय बनवून राहिला आहे. सो चलो गाईज. आणि काल अर्जंटमध्ये, इमर्जन्सीमध्ये आम्हाला अनिलला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागलं, कारण की तिची जी स्टूल होती, म्हणजे तिच्या स्टूलमधून ना ब्लड येत आहे. तर आम्ही शॉक झालो. म्हटलं साला हे कसं काय होऊन राहिलं. हिने जान्हवीने पाहिलं होतं, थोडंसं रिसर्च केला होता की स्टूलमधून ब्लड नाही आलं पाहिजे. मी लिटरली थोडंसं काळपट डुंगरू, तर ब्लड शीमधून ब्लड येऊन राहिलं होतं थोडंसं. तर आम्ही लगेच हॉस्पिटलमध्ये गेलो. मी ब्रेक टाकला आणि नंतर मग डॉक्टर म्हणे की इंटेस्टाईनमध्ये इन्फेक्शन झालं आहे म्हणे. म्हटलं यार, एवढी काळजी घेतो, सगळं करतो, तरी पण हे कसं हे म्हणे. म्हटलं कसं काय रिझन काय आहे याच्या मागे. म्हटलं हे काही पण तोंडात टाकते म्हणे त्याच्यामुळे. तर म्हटलं आम्ही तर सगळं सॅनिटाईज वगैरे करून देतो तिला. तर पण नाही, ते तुम्ही किती करा म्हणे, ते होतेच म्हणे. ते 10मधून 2 लोकांना तरी होते, 2 ते 3 लोकांना तरी होते म्हणे. तर म्हटलं ठीक आहे, तर होईल म्हटलं सर रिकवर. तर त्यांनी दिल्या औषधं आणि ते घेऊन आलो. आणि आता बघू, देऊन तर आलो तिला, आता पाहते. पण कालपासून तर कमी केली, कारण त्या आदल्या दिवशी खाल्लं का लगेच म्हटलं हे काय नाटक आहे म्हटलं, पहिल्यांदा नव्हतं होत. तर चला, होप सो स्वामी समर्थ सगळं ठीक करेल. तर हे बंधू आत्ता उठलं, थोडा वेळ झालं. हे बच्ची लावते असं दादा दुधा. तर चला, आम्ही सिलेंडर चेक करून घेतो. नाश्ता वगैरे, चहा तिकडे ठेवला आहे, नाश्ता करायचा. मग मी बाहेर जाऊन येईन. थोडंसं आपला लॅपटॉप आहे त्याला मेकओव्हर करायचं आहे थोडंसं, आणि पटकन जाऊन येईन मी. तर मी ब्लॉग शर्ट पण तर एन्जॉय करा. आणि थोडंसं तिकडं पण साफसूफ करायचं मला. ती बेडरूम आहे ती थोडीशी लावायची आहे आज. आणि टी व्ही खूपदा ब्लॉगमध्ये बोललो, पण टी व्ही क्लीन काही होत नाही. तर काही आता चहा झाला आहे, आणि इकडे आणीची आंघोळ झालेली आहे. बाहेरचं झाडू पोछा मारायचं आहे ना आज. बाहेरचं झाडू पोछा मारायचंच आहे. हे या गव्हाच्या थैल्या आहे, या ठेवायच्या आता. याच्यामध्ये गहू, तांदूळ नाही आहे, डाळ आहे आणि काहीतरी आहे. चला, आज मी सिलेंडर चेक करून. अलेक्सा, टर्न ऑन द टीव्ही. तर काही सिलेंडर आपला आलेला होता, तर सिलेंडर चेक करून घेतो मी कसा आहे. कारण की तो तर बोलला ओके रे भैया, पण आपल्याला रिस्क राहते. तुम्ही जो मागचा ब्लॉग बघितला असेल आमचा, जिथे गॅस सेफ्टी डिव्हाइसचं जे डेमॉन्स्ट्रेशन दिलं होतं, खूप जुना दिसून राहिला म्हटलं. तर काही सिलेंडर आपलं लीक नाही आहे, एकदम परफेक्ट आहे. नो बबल, नो शबल. परत एकदा मेल गेला असता, मग सिलेंडर दिला आले म्हटलं ते रिकाम चोडा हे मेल करून राहिले, रिकामी बसले. तर सिलेंडर लीक नाही तर ते आपल्या घरी भेटायला एक दिवस मंत्री किती कंप्लेंट टाकतो, किती कंप्लेंट अशी कोणती तशी पण घ्यावं. तर सिलेंडर लीक नाही गाईज, परफेक्ट आहे सिलेंडर. सो चला, आता हे ठेवू शकतो आपण, नॉट एन इश्यू. चेक केला आहे मी, सिलेंडर परफेक्ट आहे. आणि त्याला टेडीला बसून दिलं आहे तिकडे, तो गॅस खात राहीन खालचा.
तर चला आणि चला एक तरी कुठेतरी चांगलं वाटते की सिलेंडरवाल्याजवळ एक खौफ बनला आहे आपला की भाऊ कंप्लेंट नको करून देऊ. तर कसं आहे ना, त्यांच्या जे रेटिंग असते, डिस्ट्रीब्युटर रेटिंग असते, ते खराब होत असते. माहिती आहे का काय म्हणे तो? आता कोणतेही प्रॉब्लेम असतो तर सांगा मला. कॉल करा म्हणे, कंप्लेंट नका करू म्हणे. कंप्लेंट नका करू म्हणे, बिंदास कॉल करा म्हणे आम्हाला म्हणे. कुठलाही प्रॉब्लेम असतो, कुठलाही सिलेंडर जाओ, सिलेंडर मध्ये लिकेज असो, तर फक्त मला एक कॉल करा म्हणजे माझा नंबर घेऊन घ्या म्हणे. कारण त्याला वरून की एक एवढं हा pressure होतं. नागपूरमध्ये सांगतो तुम्हाला, एका गॅस HPCLच्याच गॅस एजन्सीची लायसन्स कॅन्सल झालं तर 1400 कस्टमरला फटका बसला त्याचा. तर असं तर त्यांना ते भीती आहे, कारण की लायसन्स कॅन्सल म्हणजे त्यांचा बिझनेस ठप्प होणार आहे. सो तर मी कसं आहे ना, एकदा आपण मी प्रेमाने म्हटलं बोलतो मॅडमला गरम नाही म्हटलं कोणी त्या मॅडमला. तर काही विषय नाही आहे. आता तर समजा कारण ती बोल जरा जास्त बोलत होती ना म्हणून. जास्तच बोलतो ती. अजून त्या घरदार नसतं. काहीच आता बनवतो पोळ्याचा चुरमा आणि काहीतरी काम करायचे होते मला एक दोन, सो ते करून घेतो. साफसफाई, कांदे, साफसफाई करायची. मी पहिले बर्डीत जाऊन येतो, पटकन काम करून येतो तिकडलं. जातेच का? A few moments later. तर गाईज आता आमची साफसफाई झाली. हे पूर्ण हा जो स्पेस आहे पूर्ण क्लीन केला आहे आणि हे इकडे लावून ठेवला आहे. हा जो ड्रेसिंग आहे, इथे आपलं स्नेक प्लांट आहे. हे सगळं तिला तिकडे बसून दिलं. हे सगळं साफसूफ करायचं आहे. इथे एक प्लॅन ठेवायचा आहे मला, कुठे? त्या कॉर्नरमध्ये. इथे प्लांट ठेवायचा आहे म्हणताय आणि इकडे स्नेक प्लांट ठेवला आहे फ्रेश यासाठी. आणि गाईज तुम्हाला एक गंमत दाखवतो मी आता, ते पण बाहेर जाऊन दाखवतो. तर गाईज बाहेरची ऊन जे आहे ना, हे बघा, मी एक टेम्परेचर मशीन ठेवलं आहे 41.3 डिग्री आणि बाहेर ऊन बघा खतरनाक. हे नागपूरचं टेम्परेचर आहे. आतापर्यंत फेक वाटत होतं, पण जेव्हा टेम्परेचर सेन्सरनी आम्ही जेव्हा चेक केलं तर खरंच गाईज 41 डिग्री दाखवत आहे. सो आणि AC पण आमचा आवाज करून राहिला आता. तर आता थोडा वेळ मी आता फ्रेश होतो आणि बाहेर जायचं आहे. थोडंसं काम आहे लॅपटॉपचं अर्जंट, तर ते इम्पॉर्टंट आहे. पण कसं आहे ना, 4 वाजलेच आहे तशी. 4 वाजलेच आहे तशी. तुला जायचंय हा तर एसी मध्ये थंड थंड मस्त. नागपूरचं आम्ही यावेळेस उन्हाळ्याचं टेम्परेचर बघणारच नाहीये जाऊन. मला बघायचं बी नाही, इंटरेस्ट बी नाही आहे नागपूरमध्ये. है ना तर आता? चला गाईज, मी तिचं हे ओआरएस बनवून देतो पाण्यासाठी, ठीक आहे. आणि चलो फिर निकलते अभी फ्रेश होके. 1 hour later. आत्ता आलो आहे मी बाहेरून. जे दुपारी म्हटलं होतं की मगाशी जाऊन आलो आहे मी. आत्ता थोडा वेळ झाला आलो आहे आणि ज्या कामासाठी गेलो होतो ते काम झालेलं आहे. तुम्हाला दाखवतो मी. मला काम करायचं होतं. लॅपटॉपला अशी मस्त स्क्रीन बसून आलेलो आहे मी आणि मला खूप दिवसाची इच्छा होती की एक छान म्हटलं प्रॉपर एक स्क्रीन बसवायची लॅपटॉपला. कारण की जेवढं आपण ज्या गोष्टीवर आपलं पोट भागते त्या गोष्टीचा क्लीन ठेवणं जरुरी आहे. आणि चला म्हटलं क्लीन ठेवावं त्याला, ते एक अशी स्क्रीन बसून आणली आपण आणि छान वाटतं. आता जरा छान वाटतं आहे आणि काम करायला पण मजा येते त्याच्यावर. प्रॉपर जर असलं ना सगळं तर काम करायला मस्त मजा वाटते. आणि असं आहे. आता चाललो आहे आम्ही मंदिरात स्वामींच्या. तर खूप दिवस झाले गेलो नाही स्वामींच्या मंदिरात. सो म्हटलं चला आज गुरुवार आहे आणि वीक ऑफ पण स्वॅप केला होता मी त्याच्यामुळे. तर चला म्हटलं जाऊन यायचं. आणि पण येतं सोबत आमच्या, जे की नेहमी येतेच. आज तिला जो वेळ पडली तर चरणस्पर्श करून येऊ आम्ही. तर बघू, ते जर बोलले की चरणस्पर्श करून देतात तर मग करून घेऊ आम्ही. A few inches later. आता चाललो आहे आम्ही. तर स्वामींच्या मंदिरात जाऊ. नंतर तिकडून येताना तुला सुलसूल राहते सगळ्या गोष्टी. चष्मा काढून स्वामींच्या द्यायची. मंदिरात काय? जाऊ. तिकडून जर अरे सगळ्या गोष्टीची तुलाच घाई आहे. रिस्पेक्ट काढून तर द्यायची. तिकडून जर खायचं वेळ भेटला थोडासा तर राईस खाऊ नाही तर मंचुरियन मग खाऊ, पार्सल. नाही तर मग पार्सल. कारण आम्ही थांबू त्यावर ते भोंगळ्यानं झोपलं नाही तर ते डोक्याचं घेतलं ना, कारण ते डोक्यात कुठं घेतलं. ते कपडा
सो मी ही जी वॉच घातली आहे गाईज, तो ही मला गौरवने गिफ्ट केली होती, पण ती वॉच बंद आहे. तरी पण गौरवच्या खूप साऱ्या गोष्टी ऐकल्यानंतर आज फायनली मी घातलेली आहे आणि आम्ही चाललोय. किती वर्षा पहिले दिली होती ती? त्याच्या आधी फास्ट ट्रॅक्ट होती माझ्याकडे, ती डबल स्ट्रॅप्टवाली का, ती फर्स्ट वॉच ती होती गिफ्ट. चलो तर आता आम्ही निघतो आहे गाईज. सो तुम्ही ब्लॉग एंडपर्यंत बघा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब. श्री स्वामी समर्थ. आणि काही घेऊ म्हटलं काय घेते? मंदिरात चालू आहे आता काहीच, पण तेवढी गर्दी नाही आहे. काहीतरी घ्यायचा विचार आहे आमचा इथे, आणि काय घेते माहित नाही इथं. काय घेत आहे? खोबऱ्याची लाडू जास्त नाही ना, ते खूप कमी नाही बघ. लाडूचा छोटावाला बॉक्स आहे का? खोबरा बर्फी वाली. तो छोटा नाही आहे पेढा हा किती? पेढा पेढा घेऊन ये ना. पेढा घेऊन ये ना तर मग. पेढा देऊन द्या मग छोटा. बघू दे पेढा कसा आहे तो, म्हणजे तो पण मागे नेला होता जो नॉर्मल पेढा असतो तो. अच्छा ठीक आहे. आणि घेऊन घे मग, तोच घेऊन घे. चलो आता जातो आता आम्ही तर याच्यात जवळ. फायनली दर्शन झालंय. दे माझ्याकडे मग हे. आणि मी फुल अर्पण केलं स्वामींच्या मंदिरात. हे आहे बेटा आपलं घर, समजलं? दुसऱ्या बापाचं घर आहे आपल्या. काहीच झालं आहे दर्शन. ओ शिट. पण अंदरचं कॅप्चर नाही करू शकत आज, गुरुवार आहे त्याच्यामुळे. सो मी हेल्मेट ठेवलं आहे. हेल्मेट घेऊन घेऊ ना. झालं आमचं दर्शन. आणि मी फुल टाकून दिलं तिथे. झालं म्हणजे पकडून गेलो होतो आणि वेळेवर खाल्लं पण आणि टाकून पण दिलं. फुल खाल्लं पण आणि टाकून पण दिलं खाली. तर त्यांनीच हे केलं आहे. बघू आता. आणि स्वामींनी म्हटलंच आणि टाकून दे, ठेवून दे. आणि हार पण आम्ही काही व्हायला नाही आहे. हार पण पिल्लू किती छान बसले. तर आम्ही खूप दिवसानंतर आलो आहे. तर म्हटलं चला. आणि हे पण मी लावलं आहे. हे जर लावलं नाही तर असं वाटतं की स्वामींचे भक्त नाही आहे. सो चला आपली बाईक इकडे आहे. एक बॅगेत टाकून देऊ का? बॅग इकडे आणीला हसवायचे प्रयत्न चालू आहे आणि ही आपली एवढी बाहेर बघते. बाहेर आलो का बाहेरच्या गोष्टी खूप जास्त एन्जॉय करतो. आपल्या ज्याच्यात राहते ती पोलगी. ही पोलगी आपण जाऊन लो लो बिग 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 स्मॉल स्मॉल स्मॉल. आणू कुठे आला मग तू? तोंड पुसून दे तिच्या. आणीचा कोणी पण लाड करते. स्वामींच्या मंदिरात एक मुलगी आली होती, तर तिने म्हणे किती गोड आहे म्हणे. पण मस्त बसली होती. मामा दिशुम मामा दिशुम मामा दिशुम मामा दिशुम मम्मा. हे बघ इकडे बघ कोण आहे. आणू नाही बघ. आणि मामा दिशुम ब्लॉग मारून पाणी पिता पिता लागला ठसका. आत्ता थोडा वेळ झाला स्वामींच्या मंदिरातून आलो आहे आणि आता आणीचं जेवण चालू आहे. आम्ही खाल्लं बाबा, मंचुरियन खाल्लं आणि फ्राईड राईस खाल्ला थोडासा. आता जेवायची तर काही इच्छा आहे नाही आमची. तोवर
एक मंदिरात गेलं ना स्वामींच्या तर वेगळंच वाईब्स येते, खूप प्रसन्न वाटते. तसंच आज आम्ही ठरवलं होतं की आणीला घेऊन जायचं म्हणून, आणि गेलो पण, आणि चांगलं वाटलं जरा जाऊन, शांत वाटते खूप. बसायची वेळ म्हणजे बसायची इच्छा राहते पण बसू शकत नाही कारण की आणीमुळे, कारण की तिथे जास्त वेळ बसलं तर हे मॅडमला झोप लागते आमच्या. आणि आता कोण चालू झालं होतं तिचं पुन्हा जेवायसाठी, जेवण चाललं तिचं. आणि आजचा दिवस असा सिंपल सोबर गेला. पटाका म्हणून एंडिंग. काय केलं तू आता थोड्या वेळ आधी? आणि फटाके फोडणं चालू आहे आमचे, जेवण है ना? करता ते पण जेवी करता करता आमचे फटाके फोडणं चालू होते जेवण करता करता. आणि थोडंसं या रूममध्ये आता थोडंसं वेगळं वाटत आहे कारण की आम्ही ही सेट पोझिशन चेंज केली, मशीन इकडे ठेवली आहे त्याच्यामुळे. तू काय पाहून राहिली, तू खाणं. तर गाईज आता ऑफिस झालं आहे आणि इकडे आणीसाठी स्पेशल फूड बनवणं चालू आहे, जे की ड्रायफ्रूटचं सेरलॅक. याच्यात काय काय थोडंसं सांगून द्या. काजू, बदाम, कॅजू आहे, अक्रोड, अक्रोड आहे, मखाना, बदाम आहे. एवढं मखाना काढलं तेवढं एवढं काढलं आहे. फाईन पावडर नाही झालं आहे पण हे तसंच पाहिजे. थोडं आता तिला तसंच पाहिजे पिल्लू, ओके. कारण आता तिला ना चावणं म्हणजे थोडंसं आता तिच्या एजनुसार बरोबर आहे. आधी झालं ना व्यवस्थित. ड्रायफ्रूट्स अजून आणले होते पण ते टाकले नाही तिने. हे अजून ठेवले आहे बदाम आणि हे एक दिवस सोप केलेले बदामचं पेस्ट करून. हां हां हां. एखादं बदाम नाही का असं सोप केलेलं छान. आणि बघ तुझ्यासाठीच हे सगळं करताय, समजली मम्मी, लक्षात ठेव. आणि तुझी हालत वाढली पाहिजे म्हणून, समजली. आणि तू इथं फाटून झाली तुझी मिक्सर चालू केला तर, समजे. हो 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 हो. तुझी फाटल्यावरच तोंडात हात टाकत होती तू, समजली. मिक्सरचा आवाज. पप्पा तुम्ही A few moments later. आणीला सीझनचा पहिला आंबा टेस्ट केला आहे, अल्फान्सो. प्युअर घे, आम्ही कधी बाप जन्मले. आंब्याचा राजा आहे म्हणते ना अल्फान्सो. तर आणीला यावेळेस सीझनचा पहिला आंबा टेस्ट केलेला आहे. तो पण कोणता आंबा? अल्फान्सो. आम्ही नाही खाल्ला बेटा, समजली. बाई एक आंबा बहुत महंगा आहे. 300 रुपयाचे 2 आंबे फक्त, समजली. यम्मी यम्मी आहे, खा. गुड गुड. तर गाईज आज असं होतं की पहिल्यांदा आम्ही टेस्ट केला आणीला आंबा, तर त्याचे रिॲक्शन या सीझनचा पहिला, आणि तो पण अल्फान्सो होता. आम्ही नाही खाल्ला कधी. 300 रुपयाचे फक्त 2, किती 300 ना, 300 रुपयाचे फक्त 2 आंबे भेटले. ते पण अल्फान्सो, प्युअर अल्फान्सो होता तो. आणि या मॅडमला आवडला पण तो, मस्त खाऊन राहिली आहे. खा बेटा खा, जास्त नको देऊ, आंबा गरम नसते बघा. पूर्ण एक आंबा दिला तू.
अभी लीक है सिलेंडर हो और एक्टिंग के 5 रुपए काटो 50 रुपए काटो इसके और एक्टिंग के